नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चण्याची वाटण घालून केलेली रस्सा भाजी. यासाठी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण काढून घेणार आहोत. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. या वाटणामध्ये मी पांढऱ्या तिळाचाही समावेश केलेला आहे. आपण खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता. मी वाटण अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे. ताटात दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. हे वाटण नंतर मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये पाणी घालून ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. खाली दिल्याप्रमाणे आपण असे वाटण बनवायचे आहे. त्यानंतर आपण भाजी फोडणीला देण्यासाठी आपण फोडणीला लागणारे जिन्नस सगळे घालून त्यामध्ये थोडा ओवाही घालायचा आहे. त्यानंतर भाजी फोडणीला दिल्यानंतर त्यामध्ये थोडासा टोमॅटो आणि मी यामध्ये थोडासा बटाटाही ॲड केलेला आहे. हे मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बटाटा आणि टॉमॅटोनी व्यवस्थित परतल्यानंतर आपण आपल्याकडे अवेलेबल असणारे मसाले यामध्ये टाकायचे आहे. मी माझा घरी केलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आमच्याकडे जी धण्याची पूड करतात ती मी यामध्ये ॲड केलेली आहे. हा मसाला आपल्याला कितपत तिखट आवडते त्या प्रमाणात आपण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये चणे घालून ते व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. चणे व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवा तेवढा आपण वाटण केलेला मसाला घालून पुन्हा तो मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. त्याच्यानंतर रस्सा करण्यासाठी आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचे आहे. गरम पाणी आपल्याला जेवढा रस्सा पातळ ठेवायचा आहे त्या प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे. आपण भाजीच्या अंगाबरोबर पाणी ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपली चणा बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार. ही भाजी भाकरीबरोबर तर अतिशय सुंदर लागते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब.